नमस्कार मित्रांनो, इयत्ता 3री ते 5वीसाठी विद्यार्थ्यांचा अध्ययनस्तर निश्चित करताना निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम या अंतर्गत विद्यार्थ्यांची अपेक्षित अध्ययन क्षमता विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांचे जे विविध स्तर दिलेले आहेत त्यापैकी श्रुतलेखनाकरिता 4-5 शब्दांची 1 ते 2 छोटी वाक्य योग्य गतीने लिहितो हा स्तर गाठण्यासाठी विविध प्रकारच्या कृतींची मालिका आपण घेणार आहोत। यामध्ये धावते श्रुतलेखन, सांगा तुम्ही लिहितो आम्ही, सुविचारांचे लेखन, बातमी लेखन, म्हणी लेखन, वाक्यांची शर्यत, 1 मिनिट शो यासारख्या विविध कृती आपल्याला घेता येतील। यापैकी धावते श्रुतलेखन ही कृती कशी घ्यावी हे आपण बघूया। सुरुवातीला आपण या विद्यार्थ्यांची कृती घेताना आपल्याला कोणत्याही प्रकारच्या विशिष्ट अशा साहित्याची गरज पडणार नाही। यामध्ये वही, पेन, सोपा परिच्छेद पुस्तिका किंवा एखादं वर्तमानपत्र किंवा एखादं कोणतेही लिखित साहित्य असलं तरी पुरेसे। या विद्यार्थ्यांची कृती घेताना हे सर्व विद्यार्थी आपण वर्गाच्या बाहेर पटांगणात घेऊन जाऊ। यानंतर या विद्यार्थ्यांची 2 गटामध्ये विभागणी करूया। 2 गटात विभागणी करताना हे विद्यार्थी विशिष्ट अंतरावर उभे राहतील आणि त्यासोबतच या दोन्ही गटांच्या विशिष्ट अशा रांगा विशिष्ट अंतरावर राहतील याची सुद्धा आपण काळजी घेऊया। यानंतर या दोन्ही गटातील पहिल्या क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना आपण आपल्या जवळ बोलावून घेऊ। या विद्यार्थ्यांना विशिष्ट वाक्य सांगूया। ते वाक्य सांगताना ते हळूवारपणे आणि स्पष्टपणे विद्यार्थ्यांना ऐकू जाईल याची सुद्धा आपण काळजी घेणार आहोत। ते विद्यार्थी वाक्य ऐकल्यानंतर आपल्या वहीत लिहितील। वहीत लिहिल्यानंतर हे विद्यार्थी आपल्याच गटातील दुसऱ्या क्रमांकाच्या विद्यार्थ्यांपर्यंत धावत जाऊन त्या विद्यार्थ्यांना सांगितलेले वाक्य पुन्हा ऐकवतील व ते विद्यार्थी आपल्या वहीत लिहितील। यावेळी पहिल्या क्रमांकाचे विद्यार्थी हे आपल्या जागेवर थांबतील आणि दुसऱ्या क्रमांकाचे विद्यार्थी विशिष्ट अंतरावर जाऊन सांगितलेले वाक्य अचूकपणे लिहितील आणि तिथून परत धावत येऊन तिसऱ्या क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना ते वाक्य सांगतील। ते वाक्य सांगितल्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचे विद्यार्थी विशिष्ट अंतरावर जाऊन ते वाक्य आपल्या वहीत लिहितील। वहीत वाक्य लिहून झाल्यानंतर तेच लिहिलेले वाक्य आपल्या गटातील 4थ्या क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना येऊन सांगतील आणि अशा प्रकारे दोन्ही गटातील विद्यार्थी हे आपली स्पर्धा पूर्ण करण्यासाठी पुढे धावत येऊन वाक्य लिहितील आणि आपल्या गटातील जोडीदारांना किंवा आपल्या वर्गमित्रांना लिहिण्यास सांगतील। अशा प्रकारे एक एक करून सर्व विद्यार्थी आपली ही गटस्पर्धा पूर्ण करतील। यावेळी या स्पर्धेतील गटविजेता ठरवताना मात्र कोणत्या गटाने अचूक लिहिले आहे, कोणत्या गटाने कमी वेळात पूर्ण लिहिलेले आहे, कोणत्या गटाच्या अतिशय कमी चुका आहेत हे आपण लक्षात घेऊया आणि त्यानंतर या दोन्ही गटांपैकी कोणता गट हा विजयी आहे हे आपण निश्चित करूया। यामुळे काय होईल तर विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धेचा आनंद तर मिळेल, पण त्यासोबतच या विद्यार्थ्यांची श्रुतलेखनाची गती पूर्ण होईल, लेखनाचा सराव त्यांचा पूर्ण होईल आणि त्यामुळे या विद्यार्थ्यांमध्ये निकोप अशी स्पर्धा वाढून विद्यार्थी श्रुतलेखनाचा आनंद घेऊन श्रुतलेखनासारखी स्पर्धा कशी पूर्ण करता येईल यामध्ये विद्यार्थी अशा प्रकारे सहभागी होत जातील।